श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत नारायण नागबली का करतात. भरपूर वेळा तुम्ही ब्राह्मणाकडे गेले असाल किंवा ज्योतिषाकडे गेले असाल तर त्यांनी तुम्हाला नारायण नागबलीचा विधी करण्यासाठी सांगितले असेल. तर पितृपक्षामध्ये नारायण नागबली केले जाते. मग हे नारायण नागबली का करतात, तसेच हा नारायण नागबली किती दिवसांचा विधी असतो, तसेच याचे महत्त्व काय आहे, याचे फायदे काय आहे, तसेच यासाठी खर्च किती येतो, तसेच नारायण नागबली विधी कुठे करावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. नारायण नागबली पूजा ही एक शक्तिशाली विधी आहे जी एखाद्या व्यक्तीला अनेक फायदे आणि आशीर्वाद देऊ शकते. शुद्ध अंतकरणाने आणि भगवान नारायण आणि नागदेवता यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याच्या प्रामाणिक इच्छेने पूजेमध्ये प्रवेश करणे महत्त्वाचे आहे. आता हा नारायण नागबली आपण कधी करू शकतो, तर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण कधीही नारायण नागबली करू शकता. नारायण नागबली करण्यासाठी आपल्याला पती व पत्नीला जाण्याची गरज आहे, कारण की पती व पत्नी ही नारायण नागबलीची पूजा मिळून करतात. आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर पितृदोषाचा शेवटचा पर्याय म्हणून नारायण नागबलीला ओळखले जाते. कारण की भरपूर वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही, त्यामध्ये भरपूर अडचणी येतात, तेव्हा कुठेतरी ते काम पूर्ण होत असते. तसेच आपल्या मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही किंवा घरामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. तर अशा वेळी समजून जावे की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. तर हा पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला नारायण नागबली करावा लागतो. तसेच आपल्याकडून कोणत्याही नागाची हत्या झालेली असेल तरी पण आपल्याला हा विधी करावा लागतो. नागबळी पूजेचे अनुष्ठान नागहत्येच्या पापातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती नागाची हत्या करते अथवा त्यात सहभागी असते तेव्हा अशा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा अशा व्यक्तीने या पापातून निवारण करण्यासाठी नागबलीची पूजा ही करावी. आपल्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला आहे हे निश्चित माहीत नसते. त्यामुळे असे पूर्वज मृत्यू लोकात भटकतात आणि परिणामी पितृदोष भोगावा लागतो. त्यामुळे या क्रियेमध्ये व्यक्तीचे नाव अथवा गोत्राचा उच्चार वर्ज्य आहे. ही पूजा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातच केली जाते, जिथे ब्रह्मा, विष्णू व महेश हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जागृत आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुःमरण येते तेव्हा अशा व्यक्तीच्या आत्मशांती प्रित्यर्थ नारायण नागबलीची पूजा करावी. शास्त्रामध्ये उल्लेख केला आहे, ही पूजा न केल्यास श्राद्ध केले तरी पण ते वाया जाते. मग आपल्या घरामध्ये एखादं आत्महत्या केलेली असेल किंवा एखाद्याचा अपघात झालेला असेल किंवा एखादे अगदी लहान वयातच मृत्यू पावलेले असेल तर अशा वेळेस आपल्याला नारायण नागबलीची पूजा करणे अत्यंत गरजेचं आहे. मग ही नारायण नागबलीची पूजा आपल्याला त्र्यंबकेश्वरलाच करायची आहे. नारायण नागबली पूजा मंदिराच्या पूर्व दरवाजाला असलेल्या अहिल्या गोदावरी मंदिर तसेच सतीचे महास्मशान इथे केले जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप असलेले विशेष ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे आपल्याला ही पूजा तिथेच करायची आहे. ही नारायण नागबलीची पूजा केल्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते, पितृदोष नष्ट होतो, पितृदोषापासून उत्पन्न होणारे हानिकारक प्रभाव नष्ट होतात, संतती होण्यास प्रतिबंध दूर होतो, नाग स्वप्नात दिसणे बंद होते, कौटुंबिक समाधान लाभते, व्यवसायात आर्थिक वृद्धी होते, नोकरीत पदोन्नती होते. नारायण नागबली हा विधी पती व पत्नी या दोघांनी करायचा असतो. विशेषतः घरामध्ये जे पण मोठे व्यक्ती असतील, मग अगदी 2 भाऊ असतील, त्यामध्ये जो मोठा आहे त्यांनीही नारायण नागबलीची पूजा करावी असे म्हणतात. श्राद्धकर्त्याला कुशावर्त तीर्थावर स्नान करून नवीन वस्त्रे धारण करावी. आपण सफेद वस्त्रे धारण करायचे आहे. पुरुषांनी धोती, कुर्ता तसेच स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. पुरुषाला एकट्याने हा विधी करता येतो, परंतु स्त्रीला एकट्याने हा विधी करता येत नाही असे म्हणतात. पूजेचा संकल्प घेऊन मग न्यास करावा. तदनंतर कलश स्थापन केले जाते. हा नारायण नागबलीचा विधी हा 3 दिवसाचा असतो. या 3 दिवसामध्ये आपल्याला कुठेही जायचे नसते. आपण जर त्र्यंबकेश्वरला हा विधी करण्यासाठी गेला असाल तर आपल्याला 3 पण दिवस तिथेच थांबायचे असते. तसेच परान्न हे ग्रहण करायचे नाही. तिथे जे जेवण असते तेच आपल्याला जेवण करावे लागते. दुसरीकडे कुठेही जेवण करण्यासाठी जाऊ नये. मग नातेवाईक असेल किंवा दुसरे कोणतेही मित्रमैत्रिणी असेल तर अशा ठिकाणी देखील आपल्याला जेवण करायला जायचे नाही. तिथे जे जेवण असते त्यामध्ये कांदा, लसूण याचा समावेश नसतो, कारण की कांदा, लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडतो. त्या ठिकाणी जे जेवण बनवले जाते ते जेवण सात्विकच असते. त्यामुळे आपल्याला 3 दिवस तिथे जेवण करायचे आहे व 3 दिवस तिथेच राहायचे आहे. तिथे राहण्याची देखील सोय असते.
मग या नारायण नागबलीसाठी खर्च किती येतो तर 4 ते 5,000 हा या विधीसाठी खर्च येतो किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो। आता तुम्हाला जर त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली करण्यासाठी जायचे असेल तर तुम्ही सहज पितृपक्षामध्ये तुम्ही तिथे गेला तर तुम्ही नारायण नागबली हे करू शकता किंवा अगदी तुम्ही गुगलवरती नारायण नागबली टाकलं तरी पण तुम्हाला तिथे सर्व माहिती ही मिळून जाईल व त्र्यंबकेश्वरमध्ये असणारी ही जी काही पूजा आहे तर तिथे असणारे ब्राह्मण ज्योतिष यांचा नंबर देखील तुम्हाला मिळेल। तिथून तुम्ही फोन करू शकता व तुम्हाला जेव्हा वेळ असेल तो वेळ तुम्ही ठरवून ती पूजा नक्कीच करू शकता। पण या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला जर नारायण नागबली करायचा असेल तर आवर्जून करा। यामुळे आपला पितृदोष हा नष्ट होत असतो व आपल्यावर येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतात। मुख्य म्हणजे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या घरात जर पितृदोष नसेल तर आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात। आपण एखादं कुटुंब बघा, ते कुटुंब अगदी व्यवस्थित सुरळीतरित्या चालत असतं, त्यांनी कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यांना यश हे येतच। तर अशा घरामध्ये पितृदोष नसतो व त्यांच्या पितरांचा आशीर्वाद हा सदैव त्यांच्यावरती असतो। नारायण नागबळी हा पूजन एक अंत्यविधीचाच भाग आहे, ज्यामध्ये गव्हाच्या पिठाचा पुतळा एक व्यक्ती म्हणून वापरला जातो। याद्वारे अतृप्त इच्छा असलेल्या आत्म्यांना आवाहन केले जाते। हे आत्मे गव्हाच्या पिठाच्या पुतळ्यात प्रवेश करतात आणि त्यांचा परत विधिवत अंत्यसंस्कार करून त्यांना पुढील सद्गती मिळवून दिली जाते। त्याचप्रमाणे नागबली हा विधी अनावधानाने किंवा अनिच्छेने साप किंवा नाग मारण्याच्या पापापासून मुक्त होण्यास मदत करतो। नारायण नागबळी पूजन केल्याने भूत पिशाच्य बाधा, व्यवसायात यश न मिळणे, आरोग्याच्या समस्या किंवा कुटुंबात शांतता नसणे, विवाहात अडथळे येणे इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे। या विधीमध्ये नारायण बली आणि नागबली असे 2 महत्त्वाचे भाग असतात, जे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केले जातात। तिसरा दिवस गणेश पूजन, पुण्यवाचन आणि नागपूजन या विधीसाठी राखीव आहे। गरुड पुराणातील 40व्या अध्यायात या विधीची माहिती आहे। हा विधी फक्त महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच केला जातो। हा विधी विवाहितांना व अविवाहितांनाही करता येतो। गरोदरपणात 5व्या महिन्यापर्यंत हा विधी करता येतो। आई वडील हयात असताना देखील हा विधी करता येतो। काही अडचण असेल तर अशा अडचणींच्या वेळी 8-9 वर्षांच्या मुलांकडूनही हा विधी करून घेता येतो। कुटुंबातील मृत्यूनंतर अगर विवाह मुंज अशा शुभ कार्यानंतर 1 वर्ष हा विधी करायचा नसतो। घरामध्ये जर कुणाचा मृत्यू झाला असेल तर वर्षभर हा विधी करता येत नाही। तसेच कुणाचा विवाह जर झाला असेल तरी देखील वर्षभर हा आपल्याला विधी करता येत नाही। त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही हा विधी करू शकता। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायण नागबलीचा विधी हा 3 दिवसाचा असतो। आता हे 3 दिवसाचा विधी झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे। मध्ये कुठेही तीर्थस्थळ असेल किंवा नातेवाईकांचं घर असेल तर मध्ये कुठेही थांबायचं नाही। आपण जर मध्ये कुठे थांबला तर आपला विधी सफल ठरत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट घरीच जायचं आहे। तसेच आणखीन एक नियम पाळायचा आहे, ते म्हणजे 1.25 महिना आपण कुणाच्याही इथे जेवण करायचं नाही किंवा पाणी देखील ग्रहण करायचं नाही। या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे। आपण जर ही काळजी घेतली तर आपण जो काही विधी करत आहोत तो विधी देखील सफल ठरतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।